नाशिक रोड आणि उपनगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सध्या टवाळखोरांनी उच्छाद मांडलाय। तरी अशा टवाळखोरांचा बंदोबस्त करावा, तसेच पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत। काही दिवसांपूर्वी गंधर्व नगरी साने गुरुजी नगर परिसरातील वरद विनायक मंदिरासमोर तुषार लाले यांना काही टवाळखोरांनी विनाकारण मारहाण केल्याची घटना घडली होती। या परिसरात शाळा, कॉलेज, सार्वजनिक बगीचे, मंदिरे आदी परिसरात टवाळखोर उभे राहून शाळेतील मुली, महिलांची छेड काढतात, तर वयोवृद्ध आणि विद्यार्थ्यांना दमदाटी करून तेथून हकलावून लावतात। या समाज कंटकांवर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन श्री विद्या विनायक चॅरिटेबल ट्रस्टचे रोहन देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहे। पोलीस प्रशासनाकडून काही प्रमाणात अशा टवाळखोरांवर वचक बसवला जात असला तरी अजून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त वाढवावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून वारंवार होत आहे। मी रोहन देशपांडे, उत्तुंग जय फाउंडेशनचा अध्यक्ष। गेल्या काही महिन्यांपासून नाशिक रोड परिसरामध्ये लहान मुलांना, विद्यार्थ्यांना, अबालवृद्धांना, सामान्य नागरिकांना काही टवाळखोरांकडनं प्रचंड मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतंय। खास करून चौकांमध्ये, उद्यानांमध्ये आणि मैदानांमध्ये या ठिकाणी मद्यपान करून आलेले जे टवाळखोर आहेत ते विनाकारण सामान्य माणसांना त्रास देताना प्रामुख्याने आढळून आलं। परंतु सामान्य माणूस हा तक्रार करण्यासाठी जात नाही, त्यामुळे अशा घटना या पोलीस बांधवांपर्यंत, भगिनींपर्यंत पोहोचत नसल्यामुळे अशा गोष्टी वाढत चाललेल्या आहेत। कारण कारवाईच होत नाही, कारवाई झाली नाही तर त्या टवाळखोरांना त्याचं खतपाणी मिळतं आणि त्यांची हिंमत वाढते। परंतु आज आमच्या परिसरामध्ये ज्या काही घटना घडल्या त्या घटनांचा उहापोह झाल्यानंतर आम्ही सर्व नागरिकांच्या वतीने माननीय बारीसाहेब, सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत, त्यांची आम्ही भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की अशा ज्या घटना आहेत या घटनांमुळे अल्पवयीन लहान विद्यार्थ्यांना, अबालवृद्धांना, नागरिकांना याचा त्रास होतोय। तर यासाठी आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही या संदर्भात तुमचा पोलिसांचा जो काही धाक आहे तो वाढवला पाहिजे आणि सामान्य नागरिक जे आज भयभीत झाले त्यांना कुठेतरी संरक्षण मिळालं पाहिजे। दुसरीकडे जे काही आपण बारकोड्स लावले त्या बारकोड्सची संख्या आपण जास्तीत जास्त ठिकाणी वाढवून पोलिसांची ट्रॅफिकिंग करणं, बीट मार्शलच्या माध्यमातून किंवा आपल्या हे जे काही निर्भया पथक आहे महिलांसाठी खास करून त्यांची पण अंमलबजावणी जोरदार करण्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली आहे आणि आम्हाला आशा आहे की पोलिसांच्या माध्यमातून हा प्रश्न लवकरात लवकर तडीस लागेल। यावेळी निवेदन देतेवेळी नगरसेवक रमेश धोंगडे, रोहन देशपांडे, तुषार लाले, शेखर फडताळे, दीपक देसाई, महेश खोडके, अशोक बांगर, विलास लाले, लता घोडके आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुमची सर्वांची क्षमा मागतोय, तो वार्ताहरपणे पोलिसांना भीक न घालणारे फार लोक समाजामध्ये आहेत आणि हे सोशल म्हणजे सांगता येत नाही आणि गप्प राहता येत नाही। म्हणजे माझी आई वारली, 4 महिने झाले, माझ्याकडे वचन घेऊन गेली, बाबा सामाजिक काम बंद कर, या वयात तुला कोणी मारलं तर मला बरं वाटणार नाही। पण माझी आई जरी गेली तर तिला आणि मला तिच्या खांद्यावरती आम्ही खेळतोय, ती माझी भारत माता मला थांबू देत नाही सर। विद्या विनायक मंदिर जे गंधर्वनगरीत आहे त्या ठिकाणी एक रविवारी असा प्रकार घडला। सर्वसामान्य नागरिक त्या ठिकाणी जात असताना त्यांना अडून त्यांचे हेल्मेट असं ओढून त्यांच्या तोंडावर फाईट मारली, अर्वाच्या अशी शिवीगाळ केली आणि त्याच्या संदर्भामध्ये आम्ही त्या ठिकाणी निवेदन ACP साहेबांना त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्या परिसरातील सगळे रोहन देशपांडे असेल, सर्व ह्या महिला या ठिकाणी, सर्व नागरिक या ठिकाणी आलेले आहेत आणि निवेदन दिलं आणि त्यांनी शब्द दिलेला आहे की त्या ठिकाणी निश्चित आम्ही आता त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावणार आहे। प्रत्येक ठिकाणी जी घटना घडत आहे त्या घटना घडून आहे वारंवार, म्हणून त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे आणि निश्चित मला माहीत आहे की एक उपनगर पोलीस ठाणे हद्दीत असलेले सर्व आपले ACP बारी साहेब आहे, सपकाळे साहेब आहेत, तसेच आपल्या DCP मॅडम राऊत साहेब, मोनिका राऊत मॅडम, त्या बी खूप चांगलं काम त्यांचं या ठिकाणी करत आहे। ते गंधर्वनगरीपुरते मर्यादित नाही आहे, जेवढे जॉगिंग ट्रॅक्स आहे, जेवढे ग्राउंड आहे शाळेचे, मला गार्डन्स आहे, पोलीस प्रशासनाला हीच विनंती आहे की त्या ठिकाणी आपले जे पथक आहे, जे दामिनी पथक असेल किंवा तुमचं जे तुम्ही बीट मार्शल असेल, यांनी या ठिकाणी जर वेळोवेळी जर या ठिकाणी या गोष्टींना आळा जर घातला तर नागरिकांना आपल्यापर्यंत येण्याची आवश्यकता भासणार नाही। हीच मी आव्हान या पोलीस प्रशासनाला करतो आणि थांबतो। स्टार न्यूजसाठी विजय खडांगळे, नाशिक।